श्यामची आई रात्र 34वी वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पाहिल्यानेच त्यातली 1-2 शेती विकली होती, पण पूर्ण कर्ज फिटले नव्हते. सगळं शेत विकलं असतं तर पूर्ण कर्ज फेडता आलं असतं, पण वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नसे. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील म्हणजे आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. आम्ही त्यांना नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशेबी, धोरणी होते, परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा फार अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर ते त्यांना खपत नसे. स्वभाव सुद्धा थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला असं वाटत असतं की इतरांना काहीच अक्कल नाही, सारी अक्कल जणू आपणच घेऊन आलो आहोत. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरामध्ये जेवत होती. बाहेर आजोबा आले आणि वडिलांना बोलू लागले. नानांनी सुरुवात केली. म्हणाले, हे पहा पाहू, आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळ सुचवले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले, आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील आणि व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे, याने सर्वनाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे, तुम्हाला पाजर फुटायला नकोत. वडील औप्रोदिक बोलत होते. भाऊ माझ्याने राहावले नाही म्हणून मी आलो. पोट तिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे इथे अडकलेले आहे म्हणून मी आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलामधून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडं शेतभात, घरदार या गावामध्ये राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावामध्ये पै किमतीने मोल जाते. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयाला तो विसापूर्वाला घेत आहे. देऊन टाका, उद्या दर येणार नाही. मारवाडी वार्ता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकायचे? या पायरे शेतामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढवले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरसफोड करून फोडल्या. काटा सुरुंग लावले. भात जमीन तयार केली. 10 मणांचे शेत 3 खंडीचे केले. तिथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोक. शनिवार रविवार लहानपणी मुले शेतावर जायची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वाच्या आजीबरोबर खायची. तिथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीन सुद्धा कशी आहे, सोने पिकेल देते अशी तिथे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाढ वडिलांच्या शेती भातीमध्ये भर घालता येत नाही तर निदान ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडा सुद्धा माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कुठे कापता येतो? आपली जमीन आपल्याच हाताने विकायची? आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाई विकणे ज्याप्रमाणे पाप, तसे जमीन विकणे सुद्धा पापच. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोचलेलो आहोत. वडील बोलले. भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात खाऊन अंगावर मौन चढत नसते. जमीन म्हणे आई कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते, लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नीती सांगायला आणू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगारधंदा नीट लागला तर पुन्हा घेतील की जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा?
जप्तीची दौंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे का? आपण होऊ न तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे नाही का? नानाने विचारले. माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू तुमची नाही ना? भाऊ म्हणाले. माझीही आहे म्हणून तर आलोय. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलाच वाटतं. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घरात जप्ती आली. तुमच्या अब्रूमध्ये माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू तीही माझीच. जरा विचार करा. आपलाच एका मूर्खासारखा धरणे चांगलं नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा, काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे, अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले. म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला. मुलीचा संसार व्हावा म्हणून दिलं. तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही दिली मुलगी मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मनी, ना धड खायला, ना धड प्यायला, हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच का सरदार? नाही नीट घरदार, नाही काही, हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केला, काय धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवली. साऱ्यांनी तुम्हाला फसवले, साऱ्यांनी हाकलून दिले. डोळे उघडा थोडे सरकार. भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. बरे बोवा, स्वतःची अक्कल नाही तर दुसरा सांगतोय ते तरी ऐकावे, ते सुद्धा नाही. हा काय चावटपणा चालला आहे? गाढवपणा काय म्हणावे ह्या? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसं करा, असे नाना बोलत होते. ते घरामध्ये ऐकून आई बाहेर आली. ती बोलणी घरामध्ये आईला ऐकवत ना. तरी मोठ्या कष्टाने ती ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली. नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेला आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल तसे बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही सुद्धा मारू नका. नाना, तुमच्या मुलीची पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली, वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असेच म्हणा हवे तर. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईनेच. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचे ते होईल, परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावली राहतात. नाना, फुटलेले मोती बांधता येत नाहीत. मने वाईट झाली की ते जोडता येत नाहीत. त्यांचे मन दुखवू नका. माझा देखत असं वेडवाकडं त्यांना बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल ते होऊ देत. ते तरी बऱ्यासाठीच करतायत ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगा शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीमध्ये येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यासाठी या. 2 शब्द गोड बोला. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम द्या, बाकी काही नको. शिव्या नको. नाना बोलते, याची क्षमा करा मला. सरदार घराणे नाना नव्हते का? सरदार घराणे सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तर पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो, परंतु यापुढे तुम्ही यांना असं टोचून कधीच बोलू नका. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरायला गेली. बयू, उठ, तुझी इच्छा आहे ना तर जा. हा पहा, मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या घरामध्ये कधीही पाऊल टाकणार नाही. समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशी त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवे आहात आणि हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले, तुम्हीही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटायला येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता परत कधीच येणार नाही. जेथे आपल्या शब्दांना मान नाही तेथे कशाला यायचे? असे म्हणून नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा आवडचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले, काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे तुम्हाला शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली. या कपाळ करंड्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आज जा, मला एकट्याला पडू दे. वडील त्राग्याने म्हणाले.
गरीब बिचारी आई ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणामध्ये जाऊन तुळशी देवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होता आणि माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवत होतं. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते.